हॅलो माय डिअर स्टुडंट, आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत. टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट द एक्सपेरिमेंटल कन्फर्मेशन म्हणजे सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन. माय डिअर स्टुडंट, आपण ज्यावेळेस डीएनएचं रिप्लिकेशन शिकत होतो, ॲट दॅट इन्स्टंट द टाइप ऑफ द डीएनए रिप्लिकेशन इज ऑफ 3. ते 3 प्रकारे डीएनएचं रिप्लिकेशन होऊ शकतं. द फर्स्ट वन is the conservative type, the second one is the semi conservative type, and third one is आणि जी तिसरा प्रकार आहे बेटा, तो तिसरा प्रकार म्हणजे dispersive type of method आहे. Watson and Crick proposed the model and they conclude that the DNA was replicated through the semi conservative method, but they were not able to prove it experimentally. प्रयोगाच्या द्वारे त्यांनी सिद्ध नाही केलेलं. मग आता प्रयोगाच्या द्वारे with the help of the experiment the replication of the DNA need to be confirmed. तो आपल्याला कन्फर्म करावा लागेल. मग कुणीतरी हे काम करावं लागेल. म्हणून आज एक्सपेरिमेंटल कन्फर्मेशन म्हणजेच सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन बघणार आहोत. ठीक आहे बेटा, चलो आगे बढ़ते हैं. बघा, आपण डीएनए रिप्लिकेशन मध्ये पाहिलेलं आहे की न्यूली डॉटर मॉलिक्युल्स प्रोड्यूस्ड फ्रॉम द पॅरेंट मॉलिक्यूल. ओके, द न्यूली फॉर्म्ड डीएनए मॉलिक्यूल, त्यातलं जे वन स्ट्रँड इज ओल्ड and other strand is newly synthesized. As we all know that two-stranded DNA molecule and one of the strand is a parental and other strand is newly synthesized. म्हणजे डीएनए जो डबल स्टँडर्डचे मॉलिक्यूल तयार झालेत त्यापैकी एक ओल्ड स्ट्रँड आहे, एक न्यू स्ट्रँड आहे. ओके, नेक्स्ट पुढे. Thus it is called as a semi conservative mode of replication. याच कारणामुळे आपण त्याला सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन असे म्हणतो. सेमी मीन्स हाफ, कन्झर्वेटिव्ह याने जतन करणे. म्हणजे पॅरेंटल डीएनएचा एक स्ट्रँड आपण जतन करून ठेवलाय आणि त्याला दुसरा कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड बनवलाय. म्हणजे ह्याचमुळे त्याला सेमी कन्झर्वेटिव्ह असे म्हणतात. ओके, इट इज एक्सपेरिमेंटली प्रूव्ड बाय, आता एक्सपेरिमेंटच्या माध्यमाने प्रूव्ह केलेला आहे मॅथ्यू मेसलसन अँड फ्रँकलिन स्टाल 1958 ला. ठीक आहे बेटा, एमसीक्यू साठी हा जबरदस्त एक प्रश्न असू शकतो. तो प्रश्न अशा पद्धतीचा असेल बेटा की सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ द रिप्लिकेशन ऑफ द डीएनए वाज एक्सपेरिमेंटली प्रूव्ड बाय, एक्सपेरिमेंटली कुणी प्रूव्ह केला. दिस टाइप ऑफ क्वेश्चन likely to be framed in the CET exam as well as a NEET exam or same other type of exams also. चला, by using the equilibrium density gradient centrifugation technique, सांगू आपण त्या टेक्निक बद्दल डिटेल बोलणार आहोत. इक्विलिब्रियम डेन्सिटी आणि घनता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ते इक्विलिब्रियम म्हणजे आपल्या डीएनए ची जी घनता आहे ती जवळपास 1.71 ग्रॅम्स पर सेंटीमीटर पर क्यूबिक सेंटीमीटर एवढी आहे. काय वाक्य बोललोय? 1.71 ग्रॅम्स पर क्यूबिक सेंटीमीटर इतकी त्याची काय आहे? घनता आहे. तर तेवढीच घनता असलेला, सेम घनता असलेला आपल्याला एक सोल्युशन घ्यायचं आहे ज्याला सीझियम क्लोराईड असे, CSCl असे आपण म्हणतो, ते सीझियम क्लोराईड आपल्याला घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यात ग्रेडियंट मीन्स काय की जर इफ मोर ग्रेडियंट असेल तर तो त्या आपला जो काही हे आहे काय म्हणू आपण की सोल्युशन CCCL
तर हे CSCl मध्ये म्हणजे सीझियम क्लोराईड मध्ये आपल्याला ते टॉपला जाईल, एकदम वर सस्पेंड करेल का, मिडल मध्ये असेल का, एकदम खाली जाणार, म्हणजे त्याचा प्रेसिपिटेट होणार. तर ह्या कारणामुळे, ह्या घटकामुळे इक्विलिब्रियम म्हणजे कळलंय संतुलन, डेन्सिटी ग्रेडियंट, डेन्सिटी किती आहे, कमी आणि जास्त, हे सेंट्रिफ्युगेशनच्या द्वारे ठरवायच्या टेक्निकच्या माध्यमाने हा प्रयोग केलेला आहे. म्हणून दॅट क्वेश्चन आल्सो फ्रेम्ड फॉर नीट, सीईटी और सच टाइप ऑफ द एग्जाम. ओके बेटा, चलो. दे परफॉर्म द एक्सपेरिमेंट इन 1958 to prove the semi-conservative nature or the mode of replication. त्या शास्त्रज्ञांनी प्रयोग का केला? They perform the experiment to prove that the nature of replication of DNA हे सेमी कन्झर्वेटिव्ह आहे का, कन्झर्वेटिव्ह आहे का, डिस्पर्सिव्ह आहे, हे प्रूव्ह करण्यासाठी तो प्रयोग केला. ठीक आहे बेटा, आय होप आप सब जान रहे होंगे. हा सुद्धा एक प्रश्न बनतो पुढे. दे कल्चर द बॅक्टेरिया ई कोलाय. आता इथं काय आहे की प्रयोगामध्ये नेमकं काय काय वापरलेलं आहे. व्हॉट आर द बेसिक रिक्वायरमेंट ऑफ दॅट एक्सपेरिमेंट. इथं एक बॅक्टेरिया पाहिजे, स्पेक्ट्रोफोटोमीटर पाहिजे, फोटोग्राफिक प्लेट पाहिजे, सीझियम क्लोराईड सोल्युशन पाहिजे, NH4Cl हे न्यूट्रिएंट मीडियम म्हणून पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रो करायचे आहेत बॅक्टेरिया. NH4Cl ज्याला आपण अमोनियम क्लोराईड असे म्हणतो, तो सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला. तर बेटा दीज आर दी बेसिक रिक्वायरमेंट. किती आहेत? 5 बेसिक रिक्वायरमेंट आहेत. त्या आपल्याला व्हिडिओ बघताना लिहून घ्यायच्या आहेत. एक म्हणजे तुम्हाला बॅक्टेरिया घ्यायचा आहे, दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांनो तुम्हाला सीझियम क्लोराईडचं सोल्युशन घ्यायचं आहे, तिसरं म्हणजे मुलांनो आणि मुलींनो तुम्हाला फोटोग्राफिक प्लेट घ्यायची आहे, चौथं म्हणजे फोटोग्राफिक प्लेट तुम्हाला पाहिजे आणि ते स्पेक्ट्रोफोटोमीटर सुद्धा पाहिजे आहे. तर ह्या जे काही बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी आपल्याला पाहिजे प्रयोगासाठी लक्षात असाव्या. ठीक आहे बेटा, कळत असेल असं म्हणतोय. आणि लगेच हा व्हिडिओ बघितल्यानंतर आय वुड लाईक टू रिक्वेस्टिंग टू एव्हरी स्टुडंट टू प्लीज पोस्ट युअर कॉमेंट इन अ कॉमेंट बॉक्स, व्हॉट एव्हर द ओपिनियन यू हॅव अबाउट दीज थिंग्स. ठीक आहे बेटा. तर त्यांनी काय केलेलं आहे की बॅक्टेरिया ई कोलाय इन द मीडियम कंटेनिंग, एका मीडियम मध्ये, न्यूट्रिएंट मीडियम मध्ये, माय डिअर स्टुडंट, तो कोण घेतलेला आहे बेटा? तर तो घेतलेला आहे त्यांनी एक आपला ई कोलाय बॅक्टेरिया. ठीक आहे, चला. आणि त्याला काय केलेलं आहे, 14N किंवा N14 ज्याला आपण लाईट नायट्रोजन म्हणतो, अशा न्यूट्रिएंट मीडियम मध्ये त्याला वाढवलेला आहे, ग्रो केलेला आहे. ते नॉर्मल आहे. ॲटॉमिक मास नंबर विचार करा, AMN असं आपण म्हणतो. तर बेटा मग काय केलं की बॅक्टेरियाला जे ग्रो करायचंय ना, ज्या मीडियम मध्ये ग्रो करायचं आहे, दॅट मीडियम कंटेनिंग द N14 लाईट नायट्रोजन. म्हणजे काय घेतलेलं त्यांनी, तर आपला जो मीडियम आहे तो मीडियमच त्यांनी घेतलाय अमोनियम क्लोराईड NH4Cl. तर त्यातला जो N आहे बेटा तो N14 वाला आहे, लक्षात घ्या. आणि काय मग ऑब्टेन द इक्विलिब्रियम डेन्सिटी, आणि इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट बँड ऑब्टेन केलेला आहे बाय युजिंग द 6 मॉलिक्यूल ऑफ किंवा सीझियम क्लोराईड मध्ये. लक्षात घ्या बेटा, सीझियम क्लोराईड एका छान असं टेस्ट ट्यूब मध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे N14 मध्ये वाढवलेले जे बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया टाकलेले आहेत. टाकल्यानंतर मुलांनो आणि मुलींनो N14 मध्ये वाढवले ना आपण त्याला, तर बेटा तिथं काय झालेलं दिसेल, कारण दोघांची डेन्सिटी सेम आहे. त्या सोल्युशन मध्ये आपलं जे काही CSCl2 आहे त्यामध्ये टाकल्यानंतर तिथे एक बँड तयार होईल. बँड याने पट्टा इथं आकृतीमध्ये दिसतोय आपल्याला, तुमच्या डाव्या साईडला एक बँड तयार होईल. आणि हा बँड मग त्या आपल्याला कशामध्ये दिसून येईल बेटा, तर तो दिसून येणार आहे आपल्या टेस्ट ट्यूब मध्ये. मग या शास्त्रज्ञानं काय केलेलं आहे, बाय युजिंग द फोटोग्राफिक प्लेट हॉरिझॉन्टली त्यांना ठेवलं, आडवी टेस्ट ट्यूब आडवी केली
आणि आडवी केल्यानंतर सेंट्रिफ्युगेशन केलं, खूप मोठ्या आरपीएम वर त्यांना फिरवलं बेटा, आणि फिरवल्यानंतर खूप वेळ फिरवलं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात बघितलं तर एक बँड तयार झाला होता, एक पट्टा. मग तो पट्टा जो होता तर त्याच्यामध्ये N14 डीएनए मध्ये होता. त्या डीएनए ला आपण N14 म्हणू. सर आपण त्या डीएनए ला N14 का म्हणू? बेटा डीएनए मध्ये नायट्रोजनचे बेसेस असतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग त्या सेलला रिप्लिकेशन करायचं, कारण आपण सेव्हरल जनरेशन पर्यंत ते वाढवलं, कारण आपली जी ई कोलायचं एक जनरेशन आहे ती जवळपास 20 मिनिटांमध्ये पूर्ण होते, म्हणजे एकदा सेल डिव्हिजन कंप्लीट 20 मिनिटांमध्ये होतं. तर विचार करा, अशा काही ठिकाणी काही पुस्तकांमध्ये 7 जनरेशन दिलेले आहेत, काही पुस्तकांमध्ये 14 जनरेशन दिलेले आहेत, काही पुस्तकांमध्ये फक्त सेव्हरल जनरेशन असा शब्द दिलेला आहे. तर स्टेट बोर्डच्या पुस्तकात असा कुठलाही शब्द दिलेला नाही. तर काय केलेलं आहे त्यांनी की ई कोलायला मीडियम मध्ये घेतलेलं आहे, ज्या मीडियम मध्ये NH4Cl हे एक अमोनियम क्लोराईड सोल्युशन होतं, त्याच्यामध्ये बॅक्टेरियाला ग्रो केलं किंवा त्या न्यूट्रिएंट मध्ये ग्रो केलं. मग तिथल्या बॅक्टेरियाला ज्यावेळेस माय डिअर स्टुडंट काय व्हायचं होतं, त्यांचं मल्टिप्लिकेशन व्हायचं होतं, त्यांना जनरेट व्हायचं होतं, त्यांना काय करायचं होतं की त्यांची संख्या वाढवायची होती. तर अशा वेळेस मुलांना आणि मुलींनो त्यांच्यामध्ये असलेला जो डीएनए होता त्या डीएनए ला नायट्रोजनची गरज होती आणि ते नायट्रोजन त्यांनी कुठून घेतला, मग तो N14 निवडला. म्हणून आपण अशांचा जर चेक केला बेटा तर त्याच्यामध्ये N14 आपल्याला काय दिसणार आहे, डीएनए दिसणार आहे. मग ते बघण्यासाठी आम्ही CsCl2 सीझियम क्लोराईड हे समान डेन्सिटी असणार डीएनए ची आणि त्याची डेन्सिटी अप्रॉक्सिमेटली सेम आहे, तर ते सोल्युशन आपण वापरलं, त्यात टाकले हे. तर डीएनए ने एक बँड तयार केला त्या सोल्युशन मध्ये आणि त्या बँडला मग आम्ही नाव दिलं की N14 चा बँड. आलं लक्षामध्ये बेटा? लक्षात घ्या, हे N14 चा बँड. पुढे पुढे चला. मग त्यांची जी पोझिशन आहे, दॅट पोझिशन ऑफ दिस बँड इज रेकॉर्डेड. ती जी पोझिशन आहे बँडची ती रेकॉर्ड केली गेली माय डिअर स्टुडंट, की कुठे बँड सापडला त्या ह्याच्यामध्ये. तो तळाला सापडला का, हे बघा इथं बँड रेड कलर पुन्हा ब्लॅक कलर पुन्हा रेड आणि ब्लॅक कलर दाखवतात की हे त्या टेस्ट ट्यूब मध्ये बँड कुठे होता. त्या सीसीएम क्लोराईडच्या असलेल्या जे काही आपलं सोल्युशन होतं त्याच्यामध्ये बँड नेमका कुण्या ठिकाणी, एकदम टॉपला केला का, मिडल मध्ये केला का, एकदम आणि प्रेसिपिटेट म्हणजे तळाला साचला का. तर हे बँडचं पोझिशन रेकॉर्ड केलं की एक्झॅक्ट वेअर इट इज प्रेझेंट. ओके, हे लक्षात आलं आपल्या सगळ्यांच्या. त्याच्यानंतर पुढे चाललो. E. coli cell were then transferred to the N15 medium heavy isotopic nitrogen असलेल्या. मग आता तिथून काय केला, बॅक्टेरिया काढला बेटा. लक्षात घ्या प्लीज, व्यवस्थित लक्षात घ्या. N14 च्या अमोनियम क्लोराईड मधून तो बॅक्टेरिया काढला आणि तो आता बॅक्टेरिया टाकलेला आहे N14 च्या हेवी आयसोटोपिक मीडियम मध्ये. मग आता विचार करा बेटा, इथं सुद्धा त्या सेल ग्रो होणार, इथं सुद्धा त्या सेल डिवाइड होणार, इथं सुद्धा सेल डिवाइड झाल्यावर डीएनएचं रिप्लिकेशन होणार. मग डीएनएचं रिप्लिकेशन झाल्यानंतर त्यांना नायट्रोजनची गरज लागणार ना, न्यूक्लिओटाइड साठी नायट्रोजनची गरज लागणार ना. मग ते नायट्रोजन त्या N15 मधून घेतील ना, बरोबर आहे ना बेटा? right now they are present in heavy isotopic nitrogen and as we all know that they require the nitrogen for the nucleotide. रिप्लिकेशन व्हायचं डीएनएचं, मग डीएनएचं रिप्लिकेशन व्हायचं आहे. हा तर बेटा आपण काय केलेलं, आता काय केलं त्यातला एक म्हणजे काही ई कोलाई सेल वेअर देन ट्रान्सफर्ड टू दी N15 मीडियम. वी आर युजिंग द सेम सोल्युशन, सेम न्यूट्रिएंट मीडियम हिअर. फक्त N15 आहे तो मात्र हेवी आहे, तो एक आयसोटोप आहे, माहिती आहे सगळ्यांना, लक्षात आलाय. मग आता आपण तिथं त्या ई कोलायला ठेवणार आहात. मग बेटा ई कोलाय जो तिथं आपण ठेवलेला आहे, ई कोलाय त्याला अलाउ करणार की त्या तो N15 मध्ये रिप्लिकेशन करणार आहे फॉर द सेव्हरल जनरेशन. मी सांगितल्याप्रमाणे अनेक जनरेशन साठी तो रिप्लिकेट करणार. आता राईट नाउ वी आर टॉकिंग अबाउट द रिप्लिकेशन ऑफ द डीएनए. इट मीन्स दॅट की डीएनए तर प्रेझेंट इनसाइड द सेल आहे, सेल ग्रो करणार आहेत, सेल डिव्हिजन करणार आहेत, आणि ड्युरिंग द डिव्हिजन there is a copies किंवा there is a multiplication of the DNA takes place. मग डीएनएचं रिप्लिकेशन होत असताना न्यूक्लिओटाइड पाहिजे आपल्याला, हे माहिती आहे. न्यूक्लिओटाइड साठी आपल्याला नायट्रोजन गरजेचं आहे.
मग आता हे बॅक्टेरिया N14 तिकडून घेतलं होतं त्यांनी, तर इथे हे N14 घेतील. चला मग यांचं सुद्धा आम्ही काय करू, सीझियम क्लोराईड मध्ये ह्यांना सुद्धा टाकून ते पोझिशन नोंद करू जे पूर्वी नोंदवली होती. ओके बेटा, ऍट द इक्विलिब्रियम पॉइंट डेन्सिटी ग्रेडियंट बँड, डेन्सिटी ग्रेडियंट बँड जो आपण पूर्वी बनवला होता तसा वाज ऑबटेन्ड, तो मिळवला बाय युझिंग, आपण इथं सुद्धा सीझियम क्लोराईडच्या माध्यमाने तो बँड मिळवला. ओके बेटा, आता बँड 2 मिळवले. N14 मध्ये जो आपण वाढवला होता त्याचे रिप्लिकेशन करून बँड मिळवले सीसीएम क्लोराईड मध्ये. आपण N15 मध्ये सुद्धा बॅक्टेरियाला ग्रोन करून त्याचेही बँड, डेन्सिटी बँड, ग्रेडियंट बँड आपण मिळवले. ओके, द पोझिशन ऑफ दिस बँड इज रेकॉर्डेड. आता ही सुद्धा पोझिशन आपण रेकॉर्ड केलेली आहे, की पोझिशन म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन सीसीएम क्लोराईड मध्ये कुठं आहे. सीसीएम क्लोराईड इज प्रेझेंट इन द टेस्ट ट्यूब बिकॉज ऑफ ड्यू टू हॅव्हिंग द सेम किंवा अप्रॉक्सिमेट त्याचा जो काही आपण काय बोललो बेटा डेन्सिटी, तर ती डेन्सिटी असल्यामुळे आपण त्याला निवडले. मग ते पोझिशन आपण बघितली. मग फरक काही दिसला का? हो दिसला बेटा. दोन्ही पोझिशन्स चेक केल्या माय डिअर स्टुडंट. दोन्ही पोझिशन, द हेवी डीएनए molecule can be distinguished from the normal DNA by the centrifugation. आता सेंट्रीफ्युगेशन केलं तुम्हाला माहिती आहे ना. सेंट्रीफ्युगेशन एका मशीन मध्ये टाकून प्रचंड वेळ विद्यार्थ्यांना ते रिव्हॉल्व केलं जाते त्या सोल्युशनला. तर मग हेच केलं त्यांनी की इन सेंट्रीफ्युगेशन इन अ सीझियम क्लोराईड मध्ये हे सगळं केलं. आता बघू बेटा पुढे. मग द डेन्सिटी ग्रेडियंट व्हॅल्यू ऑफ द सीझियम क्लोराईड अँड 15 DNA इज ऑलमोस्ट सेम. आता डेन्सिटी ग्रेडियंट जे आहे कुणाकुणाचं, सीझियम क्लोराईडचं आणि N15 DNA जवळपास सेम आहे. मी अगोदर बोलल्या पॉइंट सारखं 1.71 ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूबिक. ओके, therefore at the equilibrium point ला N15 DNA will be form band. N15 DNA ने बँड बनवला. बँड म्हणजे लक्षात येतोय का बेटा, एक पट्टा बनवतात, पट्टा. आणि हे काय केलं जातं, फोटोग्राफिक प्लेटवर हे नोंदवलं जातं आणि त्याच्यासाठी स्पेक्ट्रोफोटोमीटरचा वापर केला जातो. बिकॉज स्पेक्ट्रोफोटोमीटर कॅन इमिट द अल्ट्राव्हायोलेट रेज ऑन द ट्यूब. आणि ट्यूब मध्ये जो पोर्शन आहे तो पोर्शन डीएनए ने व्यापलेला, तो पोर्शन यूव्ही रेजला काय करत असतो हे आपण बघितलं म्युटेशन साठी वगैरे, म्युटेशनचा अभ्यास करताना की दे हॅव द प्रॉपर्टी टू ऍब्सॉर्ब. ते ऍब्सॉर्ब करतात कशाला, ते यूव्ही रेजला. मग पुढे फोटोग्राफिक प्लेट मध्ये तिथं तो तेवढा भाग अबसेंट असतो. म्हणजे याचाच अर्थ तो पॉइंट आपण समजून घ्यायचा कशाचा आहे, तर ती इमेज आहे डीएनए ची. मग आता इथं काय म्हणतो की therefore at the equilibrium point 15 DNA will be form a band. In this both strand of the DNA are labeled 15. मग आता इथं दोन्ही स्ट्रँड जे आहेत ते आपल्याला कसे दिसतील बेटा, दोन्ही बी स्ट्रँड, कारण 15 मध्ये वाढवलं याचा अर्थ बोथ स्ट्रँड डीएनए डबल स्टँडर्ड आहेत ते कसे दिसतील, N15 असतील. इन सच ई कोलाय सेल वेअर देन ट्रान्सपोर्ट टू अनदर मीडियम. आता पुन्हा आपण काय केलेलं आहे, याला N14 कंटेनिंग मीडियम मध्ये नॉर्मल नायट्रोजन मध्ये परत टाकलं. त्याला आलं लक्षामध्ये. आता 15 मधून काढलं, 15 मधून काढून परत त्याला N14 रिजन मध्ये किंवा N14 लाईट नायट्रोजन मध्ये त्या मीडियम मध्ये वाढवलं त्या बॅक्टेरियाला. आता बघा त्याच्याकडे N14 ऑलरेडी N15 होते दोन्ही बी स्ट्रँड. आता त्याला काय होणार आहे, ते रिप्लिकेट करणार आहे. इथं रिप्लिकेट करताना त्याचं एक स्ट्रँड, त्याला बी रिप्लिकेशन करताना काय पाहिजे होतं, नायट्रोजन पाहिजे होता. मग तो नायट्रोजन अवेलेबल इथं कोणत्या फॉर्म मध्ये होता, दॅट नायट्रोजन विल बी अवेलेबल इन द फॉर्म ऑफ 14. तर मग आता हा जो ई कोलाय बॅक्टेरिया आहे, हा ई कोलाय बॅक्टेरिया सेल आपण ट्रान्सफर केली 14N नंबर मध्ये. अँड वी आर ऑल्सो अलाउ दॅट बॅक्टेरिया टू रिप्लिकेट. तर तिथं
परत रिप्लिकेशन झालेलं आपल्याला दिसणार आहे, पण ते नॉर्मल नायट्रोजन मध्ये. रिप्लिकेशन मध्ये डॉटर डीएनए मॉलिक्यूल प्रोड्यूस होणार आहे, अँड फॉर दॅट प्रोडक्शन ऑफ द डॉटर डीएनए मॉलिक्यूल देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ नायट्रोजन इज नेसेसरी बेटा. बट डू यू अंडरस्टँड मुलांनो की आता नायट्रोजन कोणता अवेलेबल आहे, आपण कोणत्या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये बॅक्टेरिया ई कोलायला टाकलेला आहे बेटा, तर ते N14. मग ते N14 घेईल ना. ओके बेटा, नक्की, कारण एक स्टँड त्यांच्याकडे 15 वाला आहे, म्हणजे दोन्ही स्टँड त्यांच्याकडे 15 मध्ये आहे, पण आता त्यांना काय करायचं, रिप्लिकेशन करायचं. रिप्लिकेशन साठी त्यांना नायट्रोजन पाहिजे मीडियम मधून घ्यायला, मग मीडियम मध्ये 14 वाला आहे. किती छान लक्षात येईल, बरोबर बघा. त्यानंतर आफ्टर फर्स्ट जनरेशन, ज्यावेळेस त्यांची फर्स्ट जनरेशन होते 14 मध्ये, ह्या द डेन्सिटी ग्रेडियंट बँड फॉर N14, डेन्सिटी ग्रेडियंट बँड आहे तो N14 अँड N15 दोन्ही बी त्यांना ऑब्टेन झाले, म्हणजे N14 आणि N15. आणि त्यांची सुद्धा त्यांनी त्या सीसीएम क्लोराइड मध्ये काय केले बेटा, पोझिशन रेकॉर्ड केली. दुसरी जनरेशन बघितली, सेकंड जनरेशन केली, 2 डेन्सिटी ग्रेडियंट बँड्स वेअर ऑब्टेन्ड, 2 डेन्सिटी ग्रेडियंट बँड त्यांना ऑब्टेन झालेले आहेत. त्यापैकी बेटा ऍट 14 अँड 15 N पोझिशनला होता, आणि दुसरा जो आहे तो 14 N पोझिशनला होता. ठीक आहे, लक्षात घ्या. द पोझिशन ऑफ द बँड आफ्टर 2 जनरेशन, ही जी बँडची पोझिशन आहे 2 जनरेशनच्या नंतर, क्लिअरली प्रूव्ह करते की डीएनए रिप्लिकेशन जे आहे ते सेमी कन्झर्वेटिव्ह आहे. सेमी कन्झर्वेटिव्ह म्हणजे अर्धा पॅरेंटचा, अर्धा न्यूली सिंथेसाइज्ड. हे बघा, ही इथं आकृती आहे इथं. तर या आकृतीमध्ये माय डिअर स्टुडंट तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसेल अशा पद्धतीने मी सांगतो. बघा इथं, इथं काय दिसते की हे सीसीएम क्लोराइड आहे, त्याच्यामध्ये आपण ते मॉलिक्यूल डीएनएचे टाकलेले आहेत. तर त्यांनी ग्रेडियंट कुठं तयार केलेला, हेवी होता, तो हेवी डेफिनेटली, आता ते ग्रेडियंट आहे तो म्हणून हेवी असला, इक्वल असल्यामुळे तो खाली गेला, एकदम प्रेसिपिटेटला साचते. दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये बघा बेटा, N14 आणि N15 वाला दिसतो, तो इन द मिडल पोझिशन मध्ये दिसतो. आणि तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये बघा, लाईट आणि हायब्रिड झालेला आपल्याला दिसतो. हायब्रिड म्हणजे कोणता, तर वन स्टँड इज अ 14 N वाला अँड द अदर स्टँड इज अ कोणता N वाला, तर हा आपला 15 N वाला. आणि अशा पद्धतीने, आणि लाईट वाला कोणता होता, N14 लाईट. तर मग आपल्याला हायब्रिड सुद्धा कळाला, N14 आणि N15 हायब्रिड आहे. तर आता लक्षात आलं बेटा सगळ्यांच्या की हा प्रयोग फक्त नायट्रोजनच्या अवेलेबिलिटीवर आणि न्यूक्लिओटाइडच्या फॉर्मेशनच्या दरम्यान एक्झॅक्ट व्हॉट काइंड ऑफ द नायट्रोजन शुड बी युज्ड बाय दॅट पर्टिक्युलर डीएनए रिप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये, त्यावरून आपल्याला हे मेसल्सन आणि स्टालनं सांगितलं की बाबा त्यांना एक स्ट्रँड त्यांनी 14च वापरलं, 15 बी वापरला, म्हणजे याचा अर्थ सेमी झाला ना. 15 तर ऑलरेडी पॅरेंट होते आणि पुन्हा 14चा घेतला. तर अशा पद्धतीने हा प्रयोग होता बेटा. आय होप दॅट की आपल्या सर्वांना हा प्रयोग कळलेला असेल. नसेल कळला तर आपण कॉमेंट मध्ये नक्की सांगू शकता, आणि मला पर्सनल व्हॉट्सअप पण विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना आपण करू शकता बेटा. ठीक आहे, आता बघू थोडंसं आपल्याला पुढे जायचे, प्रोटीन सिंथेसिसच्या बद्दलची माहिती मिळवायची आहे. प्रोटीन सिंथेसिस काय आहे बेटा, प्रोटीन्स आर द व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल. आपण शिकलेलो आहोत एका चॅप्टर मध्ये की प्रोटीन जे आहेत ते एक बायोमॉलिक्युल्स आहेत. काय आहेत बेटा, ते बायोमॉलिक्यूल. ठीक आहे, चलो मग आता जाऊ आपण पुढे. बायोमॉलिक्यूल तर आपण त्यांना म्हणलो प्रोटीनला. ओके, त्यानंतर दे आर सर्व ऍज स्ट्रक्चरल प्रोटीन म्हणून सुद्धा काम करतात बेटा, मेम्ब्रेन मध्ये वगैरे असतात ते. नंबर 2, ते एन्झाईम म्हणून सुद्धा काम करतात. व्हेरियस टाइप ऑफ एन्झाईम्स आर ऍक्च्युअली केमिकली दे आर प्रोटीनिशियस इन नेचर, and mostly large number of hormones are also chemically protein. म्हणजे प्रोटीनचे फंक्शन आपण सांगायला लागलो की प्रोटीन स्ट्रक्चर मध्ये बी प्रेझेंट असतं, प्रोटीन एन्झाईम म्हणून बी काम करतं, प्रोटीन हार्मोन्स म्हणून सुद्धा काम करत असतं. लक्षात घ्या, आपण ते शिकणार पुढे. द सेल नीड टू सिंथेसाइज न्यू प्रोटीन मॉलिक्यूल. आता एखादी नॉर्मल सेल आहे बेटा, आपली नॉर्मल सेल कंटिन्युअसली नीड टू बी सिंथेसाइज द न्यू प्रोटीन मॉलिक्यूल. आपल्या सेलला कंटिन्यू नवीन
मॉलिक्यूल सिंथेसिस करावा लागत असतो. ठीक आहे, त्यांना गरज असते. आणि दॅट ते जे प्रोटीन काय करत असतात मग की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फंक्शन्स त्यांच्या बॉडीमध्ये करत असतात. ठीक आहे बेटा. तसेच द प्रोसेस ऑफ द प्रोटीन सिंथेसिस इन्क्लूड ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. बेटा खूप छान लक्षात घ्या की ही जी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये दोन सब प्रोसेसेस आहेत. एक म्हणजे ट्रान्सक्रिप्शन आहे आणि दुसरी म्हणजे ट्रान्सलेशन आहे. फार डिटेलमध्ये आपण हे शिकणार आहोत की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय. अजूनही फक्त ट्रान्सक्रिप्शन म्हणजे पटकन सांगायचं म्हणलं तर आपण असं सांगू, डीएनए पासून आरएनए तयार करण्याची प्रक्रिया. द प्रोसेस in which the RNA is produced from DNA. RNA produced from DNA, त्याला ट्रान्सक्रिप्शन. and from mRNA there is a किंवा from RNA the protein synthesis करायचं तर त्याला आपण ट्रान्सलेशन असे म्हणतो. नीट लक्षात घ्या आणि हे डिटेल मध्ये आहे. चलो, the process of copying of genetic information from one strand, टेम्पलेट स्ट्रँड माहिती आहे डीएनएचं, इनटू दी सिंगल स्ट्रँड. बघा आता काय आहे बेटा की डीएनए कडेची माहिती डबल स्ट्रँड मध्ये आहे, त्यापैकी एका स्ट्रँडचा वापर करून सिंगल स्ट्रँडेड आरएनए तयार केले जातात. डीएनएच्या डबल स्ट्रँड पासून वापरून एक सिंगल स्ट्रँड तयार केला जातो, त्याला ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात बेटा. म्हणजे डीएनए पासून तुम्ही आरएनए तयार केला आणि सच प्रोसेस इज कन्सिडर्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. बघा जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती कॉपी केली जाते. जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी करणे फ्रॉम वन स्ट्रँड ऑफ द डीएनए, डीएनएच्या एका स्ट्रँड पासून इनटू दी सिंगल स्ट्रँडेड आरएनए. खूप छान. वन स्ट्रँड ऑफ द डीएनए टू दी सिंगल स्ट्रँड आरएनए ट्रान्सक्रिप्ट. स्क्रिप्ट याने एखादी काय लिहिणे, कथा लिहिणे होय, त्याला ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतो. ड्युरिंग दिस प्रोसेस सिंथेसिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. बेटा आता कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड कसं, ऍडिनिन, थायमिन, सायटोसिन, ग्वानिन. आपल्याला माहिती आहे की डीएनए जे असतात ते डीएनए हे अँटीपॅरलल आहेत आणि एका डीएनएच्या स्ट्रँडवर ज्या काही जोड्या असतात, एका डीएनएच्या स्ट्रँडवर जे काही नायट्रोजन बेसेस असतात त्यांचे कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस समोरच्या स्ट्रँडवर असतात, दुसऱ्या स्ट्रँडवर. ठीक आहे, तर यालाच म्हणायचं मराठीमध्ये कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. कॉम्प्लिमेंटरी, जसं ऍडिनिनची जोडी थायमिन सोबत किंवा थायमिनची जोडी ऍडिनिन सोबत, सायटोसिनची जोडी ग्वानिन सोबत. तर अशा पद्धतीच्या ज्या जोड्या आहेत, समजा आता एका स्टँडवर ऍडिनिन आहे तर त्याचं कॉम्प्लिमेंटरी, त्याचा पूरक नायट्रोजन बेस हा सेकंड स्टँडवर कोणता असावा, थायमिन असावा. किंवा थायमिन हा पहिल्या स्टँडवर आहे तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस हा दुसऱ्या स्टँडवर असावा आणि तो दुसऱ्या स्टँडवर असणारा हा ऍडिनिन सुद्धा असू शकतो किंवा आहे. तर याला म्हणायचं एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी स्टँड. ड्युरिंग दिस प्रोसेस सिंथेसिस ऑफ द कॉम्प्लिमेंटरी स्टँड ऑफ द आरएनए टेक्स प्लेस. आरएनएचं कॉम्प्लिमेंटरी स्टँडच तयार होतं. एक्सेप्ट दॅट ऍडिनिन नायट्रोजन बेस पेअर विथ युरासिल इन्स्टेड ऑफ थायमिन. फक्त एकच फरक पडतो की ऍडिनिन जे नायट्रोजन बेस आहेत ते थायमिनच्या ऐवजी युरासिलला पेअर करतात, कारण आरएनए मध्ये थायमिन नसतात, थायमिनच्या ऐवजी युरासिल असतात. ठीक आहे बेटा. चलो आता पुढे बघू आपण काय आहे ते. इथे एक आपल्याला छान मुद्दा दिलेला आहे, सेंट्रल डोग्मा म्हणजे काय. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय लक्षात घ्या. चलो, डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल गिव्स राइज टू एमआरएनए. एकदम स्लोली सांगतो, एकदम स्लोली. इथं आपल्याला एक आकृती दिसते बेटा, ह्या आकृतीमध्ये सांगितले की डीएनए पासून तुम्हाला एमआरएनए तयार झालेला दिसतो. मग इथं सुद्धा लिहिले की डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल गिव्स राइज करतो, म्हणजे तो देतो तुम्हाला काय देतो, एमआरएनए, मेसेंजर आरएनए देतो ना. ओके. एमआरएनए ऍक्ट ऍज मेसेंजर. बेटा मेसेंजर कोणाला म्हणतो, मेसेज कॅरी करणाऱ्याला. दोज फॅक्टर विच कॅरी द मेसेजेस वी कॉल देम मेसेंजर. मग इथं एमआरएनए मेसेज कॅरी करतो. तुम्हाला प्रश्न पडला कोणता मेसेज कॅरी करतो, कशाचा, अमायनो ऍसिडचा.
अमायनो ऍसिड साठी कोड कॅरी करतो, कोड अमायनो ऍसिडचे कोड कॅरी करतो, आणि दॅट कोड म्हणजे दॅट मेसेज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द कोड. ओके. टू प्रोग्राम द सिंथेसिस ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. पॉलीपेप्टाइड चेन तयार करण्यासाठी, पॉलीपेप्टाइड चेन तयार करण्यासाठी जे मेसेजेस लागतात ते मेसेज कॅरी करतात, म्हणून त्यांना मेसेंजर म्हणतो. पुन्हा एकदा स्लोली सांगतोय, पुन्हा एकदा, की मेसेज कॅरी करण्यासाठी किंवा आपल्याला पॉलीपेप्टाइड चेन सिंथेसाइज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर ते सिंथेसिस करावं लागतं, आणि ते सिंथेसिस करण्यासाठी मेसेज पाहिजे, ते मेसेज एमआरएनए देतात. विषय संपला, म्हणून त्यांना मेसेंजर म्हणा. दिस टाइप ऑफ युनिडायरेक्शनल फ्लो, युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच डायरेक्शनने ते फ्लो असतो, रिटर्न नसतो. युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ द इन्फॉर्मेशन फ्रॉम कुणाकडून, डीएनए टू आरएनए, आणि आरएनए कडून प्रोटीन. ओके बेटा, यालाच म्हणायचं सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा आमचे विद्यार्थी 3 शब्दामध्ये लिहू शकतात. किती? 3. पहिला शब्द लिहिणार आहेत माय डिअर स्टुडंट, डीएनए. बाण दाखवा, आरएनए लिहा. बाण दाखवा, प्रोटीन लिहा. झालं बेटा, याला सेंट्रल डोग्मा असे म्हणतात. दिस इज द युनिडायरेक्शनल फ्लो. म्हणजे मग असे येत नाही, बाय डायरेक्शनल नाही. कसा? प्रोटीन कडून आरएनए, आरएनए कडून डीएनए, असं पॉसिबल नाही. रेट्रोव्हायरस मध्ये आहे, पण हे जनरली आपल्याला अभ्यासात पुढे बघू. चलो. इट वॉज पोस्ट्युलेटेड बाय FHC क्रिक. क्रिक नावाच्या शास्त्रज्ञानं हे पॉस्ट्युलेट केलेलं आहे 1958 ला. एमसीक्यू साठी लक्षात ठेवा. द प्रेझेंट कन्सेप्ट ऑफ द सेंट्रल डोग्मा इन रेट्रोव्हायरस और राइबोव्हायरस is given by Temin and Baltimore 1970. 1970 ला ह्या 2 शास्त्रज्ञांनी हा जो सेंट्रल डोग्मा आहे, तो सेंट्रल डोग्मा टेमिन आणि बाल्टिमोर नावाच्या शास्त्रज्ञांनी 2 प्रकारच्या व्हायरस मध्ये सांगितला, किंवा रेट्रोव्हायरस. एड्सचा जो आहे तो रेट्रोव्हायरस आहे बेटा. एड्स नावाच्या जो HIV आहे, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी, ठीक आहे, व्हायरस, तर त्याला आपण म्हणतो विद्यार्थ्यांनो रेट्रोव्हायरस आहे. आणि तो रेट्रोव्हायरस यांनी काय केलेलं आहे लक्षात घेतलेलं आहे. ते एमसीक्यू साठी थोडंसं नीट लक्षात घ्या. अकॉर्डिंगली एन्झाइम RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज सिंथेसाइज द DNA फ्रॉम RNA. आता या रेट्रोव्हायरस मध्ये एक RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज नावाचा एक एन्झाइम आहे. तो एन्झाइम सिंथेसाइज करतो DNA फ्रॉम RNA पासून. DNA कुठून तयार करतो? RNA पासून. तर म्हणून त्याला रेट्रोव्हायरस असे म्हणतात. इकडे बघा, इथं आकृतीमध्ये दिसतंय डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन झालं mRNA चं ट्रान्सलेशन झालं प्रोटीन. पण बेटा रेट्रोव्हायरस मध्ये काय आहे? RNA असतो. RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज न DNA होतो. DNA पासून मग पुढे आपल्याला ती प्रक्रिया बघायला मिळते. हे बघा, इथे एक छान मी एक हे तयार केलेलं आहे बेटा, आणि ते एक्सप्लेनेशन साठी तुम्हाला लक्षात येईल लवकर. एक रेट्रोव्हायरस असतो, व्हायरस आहे तो. रेट्रो त्याचं नाव आहे, ते तो प्रकार आहे रेट्रो. तो व्हायरस काय करतो? एका नॉर्मल सेलला इन्फेक्ट करतो. कोणती बी एक नॉर्मल सेल आहे तिला तो इन्फेक्ट करतो. ठीक आहे ना? कोण? व्हायरस. व्हायरल RNA इंट्रोड्यूस्ड इन द सेल. इन्फेक्ट करतो म्हणजे त्या सेल मध्ये हा व्हायरस ह्याचं RNA इंट्रोड्यूस करतो, ह्याच्यातला RNA त्याच्यात टाकतो. आकृतीत बघा इथं. मग तिथं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन नावाची प्रक्रिया होते. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन, व्हायरल DNA इज प्रोड्युस्ड. मग तिथं काय होतं की त्या RNAचं रूपांतर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन मुळे त्या सेल मध्ये काय तयार होतो? व्हायरल DNA तयार होतो. तो DNA त्या सेलचा नाही म्हणायचा, तो DNA त्या व्हायरसचाच आहे, पण तो व्हायरल DNA आहे. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. व्हायरल जेनेटिक मटेरियल इन द न्यूक्लियस ऑफ द होस्ट सेल. आता ती जी होस्ट सेल आहे, ज्या सेलला यांनी काय केलं होतं? इन्फेक्ट केलं, त्या सेलमध्ये जो DNA आहे तो त्या सेलचा DNA नाही, तो व्हायरल DNA आहे. ओके बेटा, तो व्हायरल DNA आहे जेनेटिक मटेरियल. व्हायरल DNA इनकॉर्पोरेट इनटू द जीनोम. आता तो जो आहे तो जीनोम पूर्ण, म्हणजे तो जो DNA आहे तो पूर्ण त्या अॅनिमलचाच, त्या ऑर्गॅनिझमचाच DNA बनून जातो, म्हणजे त्याच्या कंप्लीट जीनोम मध्येच तो प्रवेश करतो. इट इज बिकम द पार्ट ऑफ इट्स परमनंट DNA. परमनंट DNA चा तो पार्ट बनतो.
न्यू व्हायरल आरएनए प्रोड्युस्ड बाय रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. मग आता नवीन तीच सेल काय तयार करते की का न्यू व्हायरल आरएनए. मग आता तो जशी आपण ट्रान्सक्रिप्शनची प्रक्रिया आहे त्या ट्रान्सक्रिप्शनच्या प्रक्रियेच्या माध्यमानं नवीन 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 इथं आरएनए प्रोड्यूस होत राहणार. पण ते आरएनए हे व्हायरल आरएनए असणार बेटा. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज तो एन्झाईम असणार. आणि व्हायरस कम आउट ऑफ द होस्ट सेल आणि त्या होस्ट सेल मधून अशा पद्धतीनं व्हायरस बाहेर पडत राहणार. न्यू व्हायरस कॅन इन्फेक्ट आणि हे व्हायरस जे बाहेर पडतात ते परत नवीन एका सेलला अशाच पद्धतीनं काम करतात. हा एकदम छान अभ्यास करा ना. स्टेट बोर्डच्या एक परीक्षेमध्ये आहे, स्टेट बोर्डच्या पुस्तकात आहे हे ना, एनसीईआरटीच्या पुस्तकात आहे. दिस इज द व्हेरी ऍडिशनल इन्फॉर्मेशन फॉर एव्हरीवन. ओके, चला, गुड बाय, गॉड ब्लेस यू ऑल. आणि आपल्या सर्वांना हा कसं वाटलं ते नक्कीच मला कळवा. ओके बेटा.